एका एकाची आगळी कथार, कुणा कुणाची सांगू व्यथार, एका एकाची आगळी कथार, कुणा कुणाची सांगू व्यथार, गिराईक सगळी मोकार मोकळी नमुने अशी हो सारी, गावलई भारी पण तरालई न्यारी, गावलई भारी पण तरालई न्यारी. नमस्कार मंडळी, आपण निघालो आहोत एका गावात. या गावाची करामतच काही निराळी आहे. अहो, या गावातील सगळी माणसं खूप प्रेमळ आहेत. या गावातील लोक एकामेकाची निंदासुद्धा करतात, पण आडी अडचणींना एकत्र धावूनसुद्धा येतात. अहो, सोशल मीडियाचा वापर करून सगळेच समजतात स्वतःला हिरो, पण बघायला गेलं तर सगळेच आहेत झिरो. अशी ही एका डोरजे गावाची गोष्ट आहे आणि एक एक जणाची एक एक तरा आहे. चला तर मग आपण स्वतः जाऊनच बघूया. राम राम. हे आहेत नानासाहेब. अहो, सकाळचं दर्शन घेतल्याशिवाय यांचा दिवसच जात नाही. कशाचं दर्शन घेतल्याशिवाय दिवस जात नाही? चला आपण पाहूयात तरी. कुठं गेला सोन्या? रात्र लई जीवाचा माणूस आहे रे माझ्या. जा जा तुम्ही जा. राम राम. ए सुने, चल माझा ताटकर. ताटकर म्हणलं ना ववाळायला मला. या आहेत नानासाहेबांच्या अर्धांगिनी सुनी. नाना तेवढं येणार बघ. मूर्त बसवलं ह्याचा. सुनीचं स्वप्न होतं माझा नवरा श्रीमंत असेल केवढा, पण तिच्या पदरात पडलाय नानासाहेब हा बेवडा. नानासाहेबांचं ना कामच आहे असं, एकमेकांना मागता तोट आणि स्वतःच बेकार चोट. ए सुने, कोंबडा ओरडूस तर झोपतेस आणि मला भिकार चोट म्हणतेस होय? अरे तुझ्या आधी उठून मी देवदर्शन करून आलोय बघ. देवदर्शन करून आला का मूत पिऊन आला गाव हिंड्या? सुने, मी आज पिणार नव्हतो ग. मी सकाळी उठून देवदर्शनालाच गेलो. चौकात मला कानावर कुठून तरी केविलवाणी आवाज आला आणि तो पण कसा, नाना कमी नाना कमी. मी लगेच त्या दिशेने गेलो बघ. होय, कोण आहे ती सटवी? कुठे तुझा आवाज आणि कुठे तिचा आवाज? कुठे तू आणि कुठे ती? कुठे तुझा रंग आणि कुठे तिचा पाण्यावानी पांढरा रंग? आता सांगताय का तुमच्या बरोबर तिचा पण मुर्दा बसावू? सांगतो नाही. हीच ती बघ, माझी दारूची बाटली बघ. बाई, हा माणूस ना कधीच सुधारणार नाही. तो बेवडा पण माझ्याच पदरात पडेल. ए सुने, थांब ग. ए सुने,
हे आहेत सखा आणि तुका. तसे तर हे गावातच लहानाचे मोठे झाले, पण मोठे फक्त वयाने झाले, उंचीने मात्र लहानच राहिले. हे भाकरी खातात सरपंचाची आणि चाकरी करतात गावाची. बर 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 काय घालतो तुमच्या माईला तुमचे. तुम्ही माझे नौकर आहे का मी तुमचा नौकर आहे? अहो सरपंच, तुम्ही कुठे आमचे नोकर? आम्ही तुमचे नोकर आहे. तरीच म्हणलं तुम्ही एवढे कस काय माजले? अहो सरपंच, आम्ही फक्त तुम्हाला सांगत होतो. असंच आहे ना, गणेश शेटला एक दिवस तुमच्या पायाशी आणणार. आम्ही फक्त सांगत होतो की कशा ऑर्डर सोडायच्या. एवढ्यात तुम्ही आमचा आवरत बसले. ह्यात आमची काय चुकी? अरे बुटक्यांनो, वेळ पडली तर विरोधकांचे हातपाय मोडणार, पण सरपंचाची खुर्ची नाही सोडणार. बरोबर आहे, बरोबर आहे. मावशी, साखर आहे का हो? आजी नाही घरात. बाई नाही दिसली की ह्या बाबाचा नुसता डोळा फडफडतो. थांबा थांबा, अहो मी काय बोलायच्या अगोदरच तुम्हाला सगळं काही कळालं असेल. तर हे आहेत आपल्या गावचे युवराज सरपंच. नेहमीच खुर्चीसाठी करतात धडपड, आणि बाई बघितली की यांचा डोळा करतो फडफड. काढून गाडीतला टिकाव. शेठ, इथे काय करायचं टिकावाचं? तुम्ही एक खड्डा काढा इथं आधी, सांगतो तुम्हाला काय करायचं ते. बर शेठ, खंतो खड्डा. चल रे. शेठ, इथं खड्डा तर खांदतोय, पण नेमकं करायचं काय? अरे आप्पा, खड्डा तर खांदा की, सांगतो ते तुम्हाला. गणेश शेठचा काय प्लॅन नाही ते. तुमचा तर मोठाच प्लॅन दिसतोय काहीतरी. चल रे, खड्डा खड्डा. आई घातली या सरपंचाने. गावातला एक रस्ता सुद्धा नीट केला नाही. गावातलं कुठलंच काम व्यवस्थित करीत नाही देऊ. लोकांच्या जीवाला धोके व्हायला लागले तर रस्त्यावर वागायला सुद्धा. या सरपंचाचा आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. गावातला एक पण रस्ता नीट राहिलेला नाही. बरोबर आहे शेठ, तुम्ही 2 मतांनी पडले नाही तर आपल्या गावाचा विकासच झाला असता. जाऊ दे, हॉस्पिटलला घेऊन जरी आणला पटपणे वाटत जाऊ दे. अण्णा, आता समजेल तुम्हाला गणेश शेठचा प्लॅन काय होता ते. आताशी तर एक जण पाडलाय, आपल्याला त्या सरपंचाला पाडायचंय बघा. हे आहेत गावचे युवा नेते गणेश शेठ. यांना तर व्हायचंय सरपंच. यांचं कसं आहे, यांच्या गावात जिथं तिथं असतो मीपणा. 2 हाना पण मला सरपंच म्हणा. ही आहे सुशील, निरागस, सुसंस्कारी, कुठल्याही गोष्टीची न अपेक्षा ठेवणारी अपेक्षा. पण आता हिला कुठली अपेक्षा आहे कुणास ठाऊ. अहो 8वीत असल्यापासून तिचं गणेश शेठवर प्रेम आहे, पण आजपर्यंत प्रेम व्यक्त करण्याचं कधी तिला धाडसच झालं नाही. चला तर मग बघूया.
बोल की ग तायडे. अहो काय नानासाहेब, सकाळी सकाळी पिऊन आलात तुम्ही. अहो या दारूपायी कितीतरी जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत माहितीये का तुम्हाला? अहो या दारूपायी माझा बाप सुद्धा आमच्या आयुष्यात निघून गेला फक्त या दारूमुळे. आणि तुम्ही तर माझ्या भावासारखे. तुम्ही तरी सुधरा, नका तुमच्या संसाराची वाट लावू नानासाहेब. ही दारू चांगली नाहीये. खरंय बघ तायडे तुझं. जाऊ द्या नानासाहेब, नका रडू. आहो ऐका, तुम्हाला तुमची चूक कळाली ना, हेच लय बघा. सोडा ना नानासाहेब, नका ना रडू. आता चुका प्रत्येकाकडून होतात. हे बघ तायडे, मला खरंच वाईट वाटतंय. तू बोलली म्हणून मला वाईट नाही वाटलं. तुझ्या बोलण्याने माझी सगळी दारू उतरली, त्याच्यामुळे मला लय वाईट वाटतंय. नानासाहेब ना कधीच सुधारणार नाही. नेहमी सांगतोय राईट, तोच गावाला वाटतोय वाईट. त्याची न त्याची निर्गुण हे स्वतः समजतात कारभारी. गावलई भारी पण तरालई न्यारी. गावलई भारी पण तरालई न्यारी. गावलई भारी पण तरालई न्यारी. आप्पा, आपला वाढदिवस येतोय, त्या लक्षात आहे का नाही? कुठपर्यंत आली तयारी? यंदा वाढदिवसाचं नियोजन जोरात झालं पाहिजे बरं का आपलं. मागच्या वर्षी त्या सरपंचाने जोरात नियोजन केलं होतं. या वर्षी पूर्ण तालुक्यात फक्त आपल्याच नावाची चर्चा झाली पाहिजे. गणेश शेठ, हे सरपंचाचं काय घेऊन बसले? आपण बर्थडेला जोरात करू. डीजे फिजे लावू, बॅनर फिनर लावू. धिंगाणा तर करावाच लागणार आहे आपल्याला. पैशाचा विचार तुम्ही अजिबात करू नका. पैसा किती बी लागू द्या, उडू आपण पैसा. माहिती ना, इलेक्शन आपल्याला लढवायचंय. त्याच्यामुळे चर्चा फक्त तालुक्यात आपल्याच नावाची झाली पाहिजे. गणेश शेठ, बड्या बड्या बातान डुंगान खाई लाता. ए ना ना, कोणाला बोलतोय? गणेश शेटला, आमच्या गणेश शेटला. ते पण काय म्हणतोस? बड्या बड्या बाटान डोंगण खायला आता असं म्हणतोस? ते पण कुणाला? गणेश शेटला. ए टाकले मागे. गणेश शेठ, सांगा तुमच्या कुत्र्याला. ए आप्पा, अरे तू एकदा म्हणलाय, तू काय 10 वेळा म्हणून चव घालतो काय माझी? तू माझाच आहे ना का बदलली पार्टी? तुमच्या तर मायला तर के गणेश शेठ, बड्या बड्या बातान डुंगान खाई लाता. तुमच्या नाही हो, त्या सरपंचाच्या. तुम्ही तर माझा जीव आहेत गणेश शेठ. मी बायकोला जेवढा जीव लावित नाही ना, तेवढा तुम्हाला जीव लावत. हे बघा, तुमचाच फोटो इळमाळ माझ्या खिशात असतो बघा. आणि गणेश शेठ, काय सांगू तुम्हाला, सगळ्या गावात फक्त सध्या तुमचीच चर्चा चालू असते बघा. ना ना, असंच लक्ष राहू दे. आणि काय मग आपलंच काम कर बघ. काय कमी पडलं तर मला सांग, मी आहे मग तुझ्यासाठी. गणेश शेठ, मी तुमचाच माणूस आहे हो. तुम्ही बिंदास घ्या रेस. आजपासून नाना तुमच्या माग फिक्स. द्या बरं 50 रुपये. माझी बायको घरी वाट बघत येईन. मला जाऊ द्या, लय उशीर झालाय. लवकर द्या बरं मला 50 रुपये तुम्ही. पन्नास काय, हे 500 घे. पण अशीच काय हिंमत दे बघ. गणेश शेठ, तुम्ही आपल्या जीवाचे माणूस आहे. तुम्ही फक्त गणेश शेठ, तुम्हाला देतो मी आता हिंमत. पण तुम्ही करीत जाऊ नका माझी पैशामध्ये किंमत. नाही तर एक दिवस हा नाना करेल तुमची गंमत. या नानाला कुणी कमी समजायचं नाही.
या नानाला सगळ्या गावचं राजकारण माहिती. अण्णा बघितलं ना, तो नाना बेवडा जरी असला ना तरी तो आपलंच काम करणार. तो लय कट्टर आहे आपला. चला मग लागा तयारीला. माझ्या नवऱ्याला कुठे बघितलं का हो तुम्ही? कुठतरी की पिऊन पडलेला असेल. बाई हा माणूस ना कधीच सुधारणार नाही. आमचे नानासाहेब आले होते का हो? त्यांना पाहिलं का तुम्ही? आलते ना सकाळी, शेंगदाण्याची पुडी घेऊन गेले. अहो तुम्ही कशाला दिली त्यांना शेंगदाण्याची पुडी? त्यांना काय इथं गावभर हिंडतात दारू पिऊन आणि मला उधारी द्यायला लागली. हो पण सकाळ सकाळ येतात ते. मग आता माहिती का पैसे आहेत नाही ते. हो नका देत जाऊ तुम्ही त्यांना उधार. आता नाही देणार पण पहिली तरी देऊन टाका आता, आहे का नाही? गप्पा येऊन या. तू काय मला विचारून उधारी दिली का? इथून पुढे उधारी बिधारी द्यायला जाऊ नको त्यांना. नाही लागलाय उधारी मला मागायला. त्याच्याकडून घे म्हणाल उधारी. इथं मी काय मोकार बसलीये का सगळ्यांना उधाऱ्या फिरायला? अरे माझे डोळे हित आहेत, खाली काय जागताय? ए सका तुका माझ्या नवऱ्याला कुठं बघितलं का रे तुम्ही? अहो वहिनी, असेल की इथंच कुठं तरी. कुठं जाणार आहे तुम्हाला सोडून देऊ? आणि गेला तर जाऊ द्या, मी आहे की. अहो वहिनी, मी हाय म्हणत होतो की नाना साहेबाला शोधून आणायला. हो अरे जामुड द्या. माझं मी हाय शोधायला खंबीर माझ्या नवऱ्याला. तुझ्या डोळे घाल चुलीत. खरंच गेली का रे? सरपंच गेली. हो सरपंच अंगाची पार चाळण केली. चाळण माझ्या बिजाकडे सडकलं. गुडघ्याच्या हाताच्या पार बिजाकडे दिल्या गेल्या. चाळण यायला मारले बाजू हो सरपंच. तुम्हाला एक मित्र का विचार की. अहो तुम्हाला आजार आहे का नेमकंच नाद आहे? नाद नाही रे बाबा. या डोळ्यांनी लय जणांचं लग्न होताना बघितलं, पण माझं लग्न स्वप्नात बी नाही बघितलं, म्हणून हा डोळा फाडफाड करतोय. हो सरपंच, तुम्हाला म्हणत होतो डोळे दाखवू द्या, पण तुम्ही काय ऐकलंच नाही. आम्ही दाखवत होतो ते पण आम्हाला दाखवून दिलं नाही. अरे तुम्ही डोळे नाही भलतच काहीतरी दाखवत होते माझं. हो सरपंच, तुम्हाला तर माहिती आमची हाईट लेवल पर्यंत हात पुढे धोडे इथपर्यंत झालं. फटके आम्हाला बसते. बर बर चला, ऑफिसला जायचं आपल्याला. गाडी काढा एक जण. दूध गाडी धुतली का नाही? नक्की का? काय मळता हात राहिला सगळा. काय धुतलं तुम्ही? हाईट नाही पुरली? कॉम्प्लेट पेशन जरा तुम्ही. चला. आज एक आपल्याला नवीन विषय करायचा आहे. सरपंच मार खाल्ला कडे आपला रेटवले ना काय त्या बाईनी लय रेटवलं ना काय आठवत नाही ना काय. हा लक्षात गेलं का? सरपंचामुळे आपण एवढा मार खाल्लाय माझ्या बिंदास दिल्या. तुला काय सांगू, कुठली बाई होती काय नाव सरपंचाला नका. हा
काय काय बोलतील आता ही बातमी कुठं तर लिंक करायला पाहिजे अशी लिंक करायची ना त्याच्यापासून नारायण कसा इकडल्या बातम्या देवात बांधते इकडे तिकडे तिकडली कसं आपण ठेवायचं नारायण 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 चला चला आपले शूटर यायला लागलेस नवीन ताजी बातमी घेऊन आपल्याला एक खबर. राम राम गणेश शेठ, राम 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 राम. गणेश शेठ, आज तुमच्यासाठी ना लई झकास बातमी आणली. ही जर बातमी ऐकली ना तुम्ही जागेवर नसताल. अरे तुम्ही सांगताय नीट का भोंगळ करून नाचू तुम्हालाच. अहो गणेश शेठ, आम्ही काय सांगतो ते आधी ऐकून तर घ्या. बातमी सांगितली ना तुम्ही पण असंच नाचाल. तुम्हाला ना भोंगळ करून नाचावं लागतंय बघा, त्याशिवाय तुम्ही काय सांगणार नाहीत नीट. अहो गणेश शेठ, सांगतो ऐकून तरी घ्या की. काल ना सरपंचाच्या घरी बेवड्या नानाची बायको आलती. अहो ती चक्क सरपंचाला शिव्या देऊन गेली. अरे सका, पण का शिव्या दिली तिने? असं काय केलं त्या सरपंचाने? अहो शेठ, नुसतं शिव्या दिल्या नाही, झाडून बी मारून गेली. अहो शेठ, सरपंचाने तिला डोळा मारला कचकन. आणि तुचूक केलं तिने डोळा मारून. म्हणून इतका दुसऱ्या तिला त्याला. अरे सरपंचाला इतका दुसरा शेठ काय सांगू. त्याच्याबरोबर आम्हाला मारलं, लय मारलो. मग काय इकडे या. काय सांगताय? खरं बोलताय का? या नाना या, सकाळपासून नाना वाट बघतोय मी तुमची. अहो गणेश शेठ, एवढी काय गंभीर बातमी आहे. सगळे काम सोडून आलोय बघा मी सकाळी तुमच्याकडे आज त्याच्यामुळे. अहो नाना, विशेष तसा गंभीर आहे हो, म्हणून तुम्हाला मी एवढं सकाळ सकाळ बोलावलंय. थांबा गणेश शेठ, मला माझं थोडं औषध घ्यावं लागतं बघा, नाही तर मला जमतच नाही बघा दिवसभर, नाही का. हे बघा नाना, तुमच्या ह्याच दारूपायी तुम्ही तुमच्या घराकडे पण दुर्लक्ष करायला लागलेत बघा. अहो, ज्यांना आपण साऱ्या गावावर लक्ष ठेवण्यासाठी निवडून दिले तेच लोक आज आपल्या घराकडे वाईट नजरेने बघायला लागले हो. अहो गणेश शेठ, त्यांचं कामच ते हो, सगळ्या घरांवर लक्ष ठेवायचे. ते नाही लक्ष ठेवणार तर मग लक्ष ठेवणार कोण? ना मी काय म्हणतोय ना ते तुम्हाला कळणाच. घरावर लक्ष ठेवायचा विषय वेगळा झाला हो, पण हे आपल्या घरातल्या बायांकडे पण वाईट नजरेने डोळा ठेवायला लागले नालायक लोक. गणेश शेठ, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अहो नाना, काल आमच्या वहिनी त्या सरपंचाच्या घरी गेलत्या. नेमकं काय केलं मग माझ्या बायकोने? काही बोलले का ते सरपंचाला? हो नाना, ते बोलायचं सोडा हो. अहो, मला सांगायला सुद्धा लाज वाटते, एवढं नीच कृत्य केलं त्या सरपंचाने. गणेश शेठ, असं काय केलंय त्या सरपंचाने? आणि असं चुकीचं कसं वागू शकतो देव सरपंच? नाना, काल वहिनी तुम्हाला शोधत त्या सरपंचाच्या घरी गेलत्या. त्यावेळेस अक्षरशः त्या नालायक सरपंचाने वहिनीला डोळा मारला राव, आणि नको त्या नजरेने बघत होता ते वहिनींकड. आणि एवढंच नाही, इकडे तुम्हाला सांगतो. आणि गणेश शेठ, आता तुम्ही बघाच फक्त त्या सरपंचाची कशी वाट लावतो येऊ नाना. त्याला जगू पण देत नाही आता आणि मरू पण देत नाही. त्याला दाखवतो आणि नाना काय आता. त्याने या नानाशी पंगा घेतलाय बघा आता. त्याची बघा आता वाट कशी लावतो मी बघा. मला पण नाना म्हणतात नाना. चला येतो गणेश शेठ.
आता या सरपंचाची वाट लावावं लागणार आहे मला. त्याच्याशिवाय हा नाग बसत नसतो का. अप्पा चल निघू आता. लावलाय त्या सरपंचाचा बरोबर कार्यक्रम आता. सरपंच थांबव की गाडी. लय वेळ झाले हो, मुताय लागली. अरे थांबा की जरा. इथं अंधाराचं कुठं थांबता. आलंय घर जवळ. हो लय जोराची लागली हो. हवा नाही थांबवली तर चड्डीतच होईल हो. हो सरपंच थांबव की. लय जोरात आली जोरात. याला तर कळ आली पण मला तर दमच निघा नाही. ओ सरपंच थांबव की. असं काय करताय सरपंच. ए उतरा बरं आता. द्या पाठदिशीने मुतून. आणि गाडी थांबली तर मी बी घेतो मुतून. चला लवकर. द्या पाठदिशीने मुतून लवकर. यार झाले का हलके. वाटलं का उशीर झालाय. 2 वाजले रात्रीचे. हा चला चला लवकर. लय उशीर झालाय. रात्री 2 वाजले. अहो सरपंच गाडीची हवा गेली. अहो सरपंच कस काय अचानक झालं असं. आईला कस काय झालं असं अचानक बाबा. उतरताना बघितलं होतं टायर मध्ये हवा होती राव. सरपंच रात्रीचे 2 वाजलेत. आता कुठं मिळणार पंक्चर काढू. अरे बुटक्यांनो तुम्हाला म्हणलं होतं घर जवळ आलंय जरा दम काढा म्हणून. तुम्हाला कुठं दम निघत होता. आम्हाला काय माहित होतं असं घडत म्हणून. मग काय होतं का ना. आता एक काम करा. तुम्ही टाकला गाडी मी बसतो गाडी. अहो सरपंच तू नाही राहता. गाडी केवढी आम्ही केवढं. आम्हाला टाकलं का गाडी. एक काम करा आम्ही बसतो गाडीत तुम्ही गाडी टाकला. तुमच्या मायला तुमच्या. तुम्ही एक डोक्याला तापच करून ठेवताय माझ्या. ओ सरपंच सरपंच आम्हाला घ्या आम्हाला घ्या आम्हाला घ्या. सरपंच आम्हाला घ्या. ओ सरपंच आम्हाला घ्या. ओ सरपंच आम्हाला घ्या. काय झालं एवढं ओरडायला. अहो सरपंच गाडी पंक्चर नाही इथं दुसरा चमत्कार झालाय. अहो सरपंच पाया पडतो हो. तुम्ही बाहेर तरी येणार तर आम्हाला तरी आतमध्ये घ्या. अरे बुटक्यांनो कसला चमत्कार र. ते गाडी पंक्चर झाली त्याचं बघा. सरपंच आम्हाला इथं आता कोणतरी दिसलंय. हे बुटक्यांनो एवढ्या रात्री कोण दिसलं रे तुम्हाला. शपथ घेऊन सांगतो कोणतरी दिसलं आम्हाला तिथं. ए बुटक्यांनो मला भेडवायला लागले का. माझी शपथ घेता का. माहिती ना एवढा सरपंच कोणाच्या बापालाही घाबरत नाही. आईला कुठे भेटायचं पंक्चरचं राव.
सख्या तुझ्या पळा लवकर गाडी राहू दे इथंच. मला काय लागतंय? घाबरून झाली माझी. आताच गेलती ना. काय आपण घरी जातो आहे ना का तिथं बाणामतीचा काय झालं पांढर पांढर आणि त्याच्यात गाडीचा टायर फुटला. हा पडलो ना मी अडकून पडला त्याच्यामुळे गेलोय. वाचलो बरं का. वाचलो ना बायला होत हा चल त्याच्याकडे जाऊ. चल उशीर झाला आपल्याला. त्या पण नाना त्या सरपंचसाठी चांगला भडकून दिला रात्री. त्याची काय बाकी नाना पण काढेल ना त्याचा बदला. शूटर अरे कुठे एवढा सकाळ सकाळ सवारी काढली आज? काय खबर बिबर घेऊन आले काय नवीन काय ताजी? गणेश सर सवारी कुठली बाची आली स्टँड वर तिला आणाय चाललोय. बर बर ठीक आहे. मला वाटलं काय नवीन ताजी खबर घेऊन आले काय सकाळ सकाळ. खबर बिबर कसली चेक खबर बिबर असली असती तर आला असेल आपल्या अड्ड्यावर. बर बर ठीक आहे जावा. आप्पा चल येतो मी. जरा एक वैयक्तिक काम आहे थोडं येतो माघारी मी. अपेक्षा आज कस काय वाट चुकली तुमची? गणेश शेट्टे पण आमच्या इकडं. आता एक काय मध्येच तुझं आवाज जावं. अगं नीट बोल ग. बरं बरं आज कस काय वाट चुकली तुझी इकडं? वाटबीट काय नाही चुकली ग. मी तर सारखाच येत असतो इकडं. मी जेव्हा जेव्हा इकडे येतो तेव्हा तो रानातच गेलेली असती. मग काय बाबा आम्ही गरीब माणसं तुमच्यासारखं थोडी श्रीमंत. घेतली चावी बसले गाडीवर आणि निघाले कुठं पण. अरे आता कॉलेज संपले मग काय फक्त रानातलेच काम करणार का? अरे ते पार्लर बिर्लरचे ते क्लास बघी काहीतरी. बोलणं सोपं आहे बाबा पण करणं खूप अवघड आहे. घरातल्या परिस्थितीमुळे ना काही स्वप्नांना मारावंच लागतं. झाले का तुझे रडगाणे सुरू? तुला शाळेत असल्यापासून ही गाराणी करायची सवय. तेव्हापासून मी तुला चांगलं ओळखतोय. अरे मी तुला तेव्हा पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय आम्ही आहेत की तुझ्या सोबत. तू विसरली का शाळेतले दिवस? अरे आता पण तसं समजायचं. अरे हा त्या शाळेवरून आठवलं ती नाही करीत सख्या तुक्याची भाची. यार कोणती? कोण? जान्हवी.
हा तीच जानवी. ते सकाळी मला सकाळ तुका भेटले होते स्टँडवर. ते सांगत होते मला बाची आली म्हणून. आणि तिने मला फोन कस काय नाही केला? अरे हा, तिने मला फोन केला असेल पण मी त्यावेळेस रानात गेलते आणि माझा नेमका फोन घरी राहिला असेल बघ. हा मग तू जाणार नाहीस का तिला भेटायला? हा, हे काही जाणारच मी तिच्याकडं. अरे चल की, मी सोडवतो की तुला. नाही नाही नको, अरे मी जायची आणि इथंच तर घर आहे तिचं. बर चल चल, ऐक का, चल बस बस. अरे चल मी सोडवतो तुला, बस चल. आणि तू कशाला येतो? नको येऊ तू. उगाच तू सरळ चाललाय आणि माझ्यासाठी कशाला परत माघारी फिरतो? मी जाईल की. माघारी बिगारी काय नाही, चल बस सोडवतो मी तुला. बरं ठीक आहे, जा आता. मी जाते. बर पण ठीक. जानवी, ए जानवी. काय ग, मी एवढे फोन केले तुला उचलायला काय झालं? अगं मी तुला हेच सांगायला फोन केला होता की मी मामाच्या गावाला येते म्हणून. अगं मी रानात गेले होते आणि माझा फोन घरीच असतोय बघ, आणि नंतर बघायचंच राहून गेलं. ते सोड, बाकी तू बरी आहेस ना? मी एकदम मजेत आहे. तुझं कसं चाललंय? हो मी ठीक आहे. आता तू आहेस ना इथं बरेच दिवस? अगं हो आहे ना. आपण इथं का बोलतोय? ये की तू घरात. नाही अगं, मी असंच तुला उभे उभे पाहिलं आलते. मला लय रानात काम आहेत बघ, आता मला निघावं लागल. बरं जाऊ दे, आता तू आहे ना, ये घरी चहा प्यायला. बरं ठीक आहे, तू कर तुझी कामं, मी येईल नंतर तुझ्या घरी. मग बरं ठीक आहे, चल बाय. चल बाय. अरे तू गेला नाही अजून? अरे चाललोच होतो, ती फोन आलता म्हणून थांबलो होतो. बरं बरं ठीक आहे, चालेल. भेटली का नाही तू तिला? हा भेटले ना. काय बोलली? काय नाही, येते म्हणली घरी चहा पाण्याला. बर बर ठीक आहे. चल जाते. ओ सरपंच, हळू वरडा की जरा. अहो, रात्रीची पेची गेली नाही होय? अरे सकाळपासून एकटाच वाट बघत थांबलो तुमची. सकाळ नेमकं तुम्ही दोघं गेलते कुठं? काय सांगा सरपंच, आम्ही पाचशेला आणायला गेलतो आणि रानातली आणि गावातली काम होती आम्हाला. सकाळ धरून एकट्याला मला सोडून गेले राव तुम्ही. आम्हाला तेवढी कामच होती सरपंच. झाले उरकली सगळे काम? हो हो. रात्रीचं काय नंतर भूत सपना विपनात नाही राहिलं? नक्की का? आम्हाला बिऊन सरपंच सरपंच नाही, मी झोपलो होतो. आपला सगळं थोडा डोळा होता बसल्या बसल्या. असतात डोळा भूताचं स्वप्न पडलं काय तुम्हाला? आपलं सरपंच म्हणते घाबरत नसतो कधी कोणाला. काय माहिती गावात का नाही. अहो सरपंच, तुम्ही बसले घरात, आम्ही गावातल्या लोकांच्या अडचणी सोडवत होतो. काय अडचणी सोडत होतं काय? गावातल्या लोकांच्या रात्री आपणच मारामारीच्या अडचणीमध्ये होतो. एवढं वराटलो तरी आपल्या मदतीला कोण नाही आलं. सरपंच, आपण रात्री घाबरलो होतो. खरे राव, आपली जवळजवळ रात्री चांगलीच हातभर फाटली होती. काय अरे गप्प आहे तू. अरे मुत्र्या, तुझी तर एवढी फाटली होती ना, तू अगोदर मुतला होता तरी डबल माझ्या अंगावर मुतलाय. ए काय, कोणाची गाणं फाटली? कोण चड्डीत मुतलं? ए
काय नाही झालं, तू निघ जा इथून. ए बोटक्या, नाच कापायला करतो काय तिकडे? माझं से असं नाही बोटक्या. अहो सरपंच, आम्हाला काही इज्जत बिज्जत आहे का नाही? ए शांत बसा रे, त्याने आपल्यालाच मतदान केलंय. नानासाहेब असं काही नाही झालं बरं का. अहो कस काय नाही झालं, कोणाची फाटली कोण मुतले सगळं ऐकलंय मी. नानासाहेब अहो सरपंच, त्याला कशाला सांगताय? तुम्ही मूत पिरा आख्या गावात करत. ए नाश्त्या हो, काय म्हणला तुम्ही? ज्याच्याबद्दल बोललात का नाही ते सगळं ऐकलंय बघा या नानाने. मी जरी बेवडा असलो का नाही तरी मी गावचं भलं बघतो बघा सरपंच. म्हणजे नाना तुम्हाला मी बुद्ध दिसलं का काय? हो सरपंच, नुसतं भूत दिसलं नाही मला, तर मी रात्रभर अंथरुणामध्ये पडून होतो. मग विचार करा तुम्ही, त्या भूतानं माझ्यासारख्या पैलवानासोबत काय काय केलं नसेल. तुझी दारू त्याला चढली असेल, एवढ्या तू मूत पित उभे एवढे. सरपंच सांगा बरं काय आणला, नाही तर चापते बघा मी आणला. ए शांत बसा रे, नानासाहेबांना बुद्ध दिसलंय मानल्यावर गावात अजून किती लोकांना बुद्ध दिसला असेल. सरपंच मला काल भूत दिसल्या, 2 क्वार्टर घेतल्या होत्या मी, सगळीच दारू उतरली माझी. कसं तरी पडत बसत मी घरी गेलो बघा. तुमचं तर तसं नाही ना झालं काही सरपंच? ए नाही कसले 56 भूत आपण पायाखाली तुडत असतो. अरे नुसतं भूत जरी मला दिसलं ना कधी रस्त्याने तर भूत मायापाशी येऊन सेल्फी घेते, कळलं का? नशीब त्या रात्रीचं भूत मला नाही दिसलं, त्या सकाळी तुकाला दिसलं. आणि भूताला बघून त्या 2 जण एवढे घाबरले, त्या अक्षरशः नाना हे चिडीत मुतले. हो अहो गावात कोणीतरी जानू लोणा केलाय बघा, लोक जाळतात हो तुमच्यावर. माझं तर डोकंच बंद पडले बघा नाना. असं वाटतंय गावात 5-50 ब्राह्मण बोलून आहे ना गावात मोठं देवदेवाची पूजा घालाव काय काय नाही. सरपंच कुठे त्या ब्राह्मणांच्या बिमणांच्या नादी लागेता. माझ्याकडे एक उपाय, जाऊ द्या तुम्ही नाही तेवढा पैसा खर्च करू शकत. मी जातो त्या गणेश शेटकड, ते गावच्या विकासासाठी किती मी पैसा लावतोय बघा. जातो मी आता त्या गणेश शेटकड. नाना अहो सरपंच बारदार आहे वैसा, काय गावच्या विकासासाठी किती वेळ लागू द्या पैसा. तुम्ही फक्त बोला काय उपाय तो सांगा आम्हाला फक्त. सरपंच माझ्याकडे एक अशी व्यक्ती आहे बघा, ती गावातच नाही तर गावाच्या आजूबाजूला सकट भूत येऊन देणार नाही. ती व्यक्ती जर गावात आली ना आपल्या गावचं लय कल्याण होईल बघा. आणि तुम्ही जर तिला पैसा पाणी दिला ना तुमच्या सरपंच पदाची पुढचीच हटत नाही बघा. असं म्हणताय नाना? अहो लावा मग लगेच पण घ्या बोलून. अहो किती जाऊ द्या पैसा, अहो गावचा विकास करायचा हा नाद बघा कधीच नाही सुटणार. आणि जर गोरगरिबांचं भलं होत असेल ना तर हा सरपंच कधीच माग नाही हटणार. नाना तुम्ही लावा फोन आणि घ्या बरं बोलून. बर नाना लावा लवकर फोन, द्या इकडे मी बोलतो, मला ओळखीत असणार. हो नाना. सरपंच तुम्हाला गाव सोडून कोण ओळखतो हो? नानाची पूर्ण भारतभर ओळख आहे. थांबा तुम्ही बोलतो मीच. आता हॅलो. काय नानासाहेब, गावात भुताची बिटाची आली वाटतं, म्हणून तुम्ही आम्हाला फोन फिरवलेला दिसतोय. बघा सरपंच, नुसता फोन लावला तरी कळतंय गावात काय गडबड चालू आहे. इथं आल्यावर ना आपल्या गावात काय चाललंय काय नाही सगळं कळेल बघा. सरपंच का तुम्हाला बुलावा आया है, आपको गांव में आना पड़ेगा. सरपंच लावलाय बघा या नानाने फोन, करतो बरोबर गावचा गेम. चला येतो बघा मी. काय म्हणून गेलो कळलं नाही राव मला काय घेतलं.
सुने ए सुने अण्णा लवकर पाठदेशीने चहा. गावात पाहुणे आलेत, मला जायचंय. मेन माणूस आहे राव मी तिथे गावात. तर मला लवकर गेलं पाहिजे उरकून. सुने अण्णा पाठदेशीने चहा जरा लवकर. नुसतं म्हणताय गावात लढायचंय मला अपक्ष आणि इथं घरात नाही बायकोकडे तुमचं नीट लक्ष. तास झाले इथं चहा घेऊन उभा राहिलीये मी. आले बाबा या बाईची सकाळ सकाळ किरकिर सुरू. चहा पिऊ का नको सांग. पिऊ का नको म्हणजे असंच बतायचं गप्पू मला नरडत थंडगार. धरा. सगळा गार चहा दिलाय सोनीने. सुने गार चहा प्यायला काय नाही गे, पण मी दारू शिवाय दुसरं काही गार पेतच नाही बघ. तुझा मुर्दा बसवला तुझा. ही दारू काय तुला सुटत नाही, दारू काय तुझं माझं काय पटाना. मला ना तुझी ही चालच पडाना बघ. आज गावात पाहुणे यायचे, आज तरी तुझं थोबड बंद ठेव. माझं थोबड बंद करा तुम्ही. आणि स्वतः या दारू पिऊन दारू ढोसून घरामध्ये रोज. धर तुझा चहा पितूच. मला तर असं वाटतंय आज गावात जी व्यक्ती बोलवली ना भूत घालायला, पहिलं तुझ्या अंगातलं भूत घालावं. आणि नाहीच निघलं तुझ्या अंगातलं भूत तर तुला उमरेवढंच तोडायला सांगतो त्यांना. मुर्दा बसवला तुझा. ए नासक्या गारे जा गाव हिंड्या. मला आलाय उमऱ्यावर तोडणारा. तुला रात्री घरात घेते का बघ. हॅलो, हा सकाळ नाही तुकाल पाठवून देतो. त्यांच्या सगळं मटेरियल द्या, काही विसरून राहू नका देऊ बरं का. सकाळ नाही तुकाल देतो पाठवून देऊ, तो लगेच पाठवून देतो दोघा पैकी कोणाला बी. हो चालतं चालतं चालतं. दोघापैकी कुणी एक जण फुलाच्या दुकानात जावा. फुलवाल्याला फोन केलता, त्याला सांगितलंय त्याकडनं हार फुलं जे काय मटेरियल देईल सगळं घेऊन या. सरपंच मी लगेच जातो. हार मडक फुलं सगळं घेऊन येतो. होय होय सरपंच, 2 लाखात घालायला मुळे पण आणतो कापसाचे. हा सरपंच, लाकडे आणि 4 खांदेकरी पण घेऊन येतो. त्यामुळेच मला कळत नाही तुम्हाला कोणतं काम सांगावा का नाही. अरे तुम्ही नेमकं कोणाच्या स्वागताची तयारी करताय का मैतीची तयारी करताय. बरं मैतीची तयारी करताय तर जाळायचं कुणाला. सरपंच तुम्हाला. मला सरपंच तुम्हाला दमच निघत नाही. बसा इथं. अहो सरपंच तुम्ही अजून तर काहीच नाही आवरलं. कपडे अशी अवतार तुमचा असा. सरपंच तुम्ही छान दिसलाय की अख्खं गाव छान दिसत. इथं तयारी मग पण काय गजरा माळतोय. गजरा वय सरपंच नको का छान दिसायला. हा म्हणजे अख्खं गाव छान दिसत. ए तू क्या जाम बांध. हा जामच बांधतोय. सरपंच परवायाला गेलेला का बाई आणि गड्यामधला फरक सकट कळा ना तुम्हाला. आता तुम्ही तुमची तशीच पद्धतशीर काशी करा. काय गावात कुणाला आणत नसतो बघा. आता नाही बाबा नाना हात नका लावू मला, भीती वाटते तुमची. नाही बाबा नाना काय सांगू, या 2 बुटक्यांना नव्हतं काम. त्यांनी बांधला माझ्या हातात गाजरा, मग माझ्या फिरू लागल्या नजरा, मग माझ्या काळजात झालं पाणी, मग आठवू लागली मला टमटमची गाणी, आणि स्वप्नात आली की मग माझ्या राणी. अहो तुमच्या स्वप्नाला लावा काडी, तुम्हाला वळखायला आहे ना का माझी दाढी. मी नसतो आणत बघा आता गावात कोणाला तुमच्या या असल्या खोडीमुळं. अहो तुम्हीच असं केलं तर गावाने कसं करायचं. नसतो आणत बघा कोणाला, मार खायला लावतो तुम्ही एखाद दिवशी मला. बरं नाना साहेब जाऊ द्या सगळं, लावा बरं त्यांना फोन, बघा कुठपर्यंत आले ते. द्या बरं मग आता 20,000 रुपये ऍडव्हान्स पाठवतो मी त्यांना. अहो नाना रात्री तर तुम्हाला 20,000 रुपये दिले. अहो सरपंच
त्यांच्या गावातून आपल्या स्टँड पर्यंत येऊस तर त्यांना 20,000 रुपये गेले ते, आणि आता स्टँड पासून आपल्या गावात आणायला 20,000 रुपये लागतील अजून त्यांना. अरे नाना, नेमकं ते विमानाने येतात का हेलिकॉप्टरने येतात? एसटीने येतात. त्यांचा लय खर्च आहे, तुम्हाला नाही माहिती काही. एसटीने येतात ना. थांब, डेपोत माझ्या ओळखीचा आहे, मी त्यांना फोन लावतो. ते फुकाट आणून सोडते त्यांना. थांबा सरपंच, फोन नका लावू तुम्ही. आपल्याला डेपोवाल्यांनी जर त्यांना विचारलं तुम्ही कुठं चालले तर मग गडबड होईल ना आपली. आपल्याला कळून तर नाही द्यायचं ते कुठं चालले. तर खरे खरे नाना, तुम्ही खरे. तुम्ही देता 20,000 रुपये का मी जाऊ त्या गणेश सरपंच? कार्यक्रमासाठी तयारी झाली, तुमचं आणि काहीच आवरलं नाही. कसं असं म्हणल्यावर? हो, बरं झालं गणेश शेठ तुम्ही आले बरं का. सरपंच, लाभाडीचं खायला आवडत नाही आपल्याला बघा. तुम्ही फक्त शांत बसा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. बघतो सगळं मी. तुम्ही येताय का जाऊ मी आता? हो गणेश शेठ, तुम्ही तयारी एवढी जोरदार केली, येणाऱ्या व्यक्तीला कुठली कमी नाही झाली पाहिजे. सरपंच, आपल्या गावचा विषय आहे. आपल्या गावात प्रत्येक येणारा पाहुणा आपल्या प्रत्येकाच्या घरातला पाहुणा आहे. त्याची तुम्ही नका काळजी करू अजिबात. बरोबर आहे गणेश शेठ, आपल्या गावचा प्रश्न आहे, त्यामुळं सगळे मिळून त्यांची काळजी घेऊ. चला मग आता. चला नाना, चला. आप्पाचे तांत्रिक येऊन थांबले गावात किती वेळ. हो, आलेच लगेच. तयारी जोरात झाली पाहिजे बरं का. नाही पडलं पाहिजे. आप्पा, ते तांत्रिक आले येऊन थांबले बरं गावामध्ये. ते सरपंच मागा ते सगळं गाव साफ करून गेले. ते सकाळ तुका आपली बाकीची तयारी मग आपला राडा नाही झाला पाहिजे परत. चालेल चालेल. टायमाचा अजिबात झाला नाही पाहिजे, लेट झाला नाही पाहिजे अजिबात. होय, कार्यक्रम आपल्या गावातला जोरातच झाला पाहिजे. हा, करू. चला करू तयारी फास्ट. आणि हार, अरे हार नाही, बाद झाला एकच. अगं त्यांनी 3 सांगितले होते, ते घरातच राहिले. अरे पण एकच बाद झाला, ते आणणार आहे सरपंच. काय बाई, छाया बाई कुठं राहिल्या? मला बोलावलं आता कुठं गायब झालं काय माहिती. यांची तयारी तरी झाली का नाही बाई, काय माहिती कुठं गेले ते पाहुणे, काय माहिती अजून कशी काय आले नाहीत. येतात का नाही काय? काय तुमचा मादी मादी, घरी बी मादी मादी, इकडं बी मादी मादीच करताय तुम्ही नुसतं. माझी नाही कधी इतकी वाट बघितली, त्यांची वाट बघते तू. माझं शाहरुख खानच तुम्ही, जसं तुमची वाट बघायला. नानासाहेब काय चाललंय तुमचं? अहो आपल्या गावात सांगा समजून तुम्ही. पाहुणे येणार, तुमचं काय चाललंय? काय असते काय माझ्या पाठी. घरी बी तसंच करतोय, दारी बी तसंच करतोय. कुठे किरकिर घालताय आपल्या गावात? जाऊ दे, ते बघा येत असतील आता. चला आता आपल्याला. हो नाना, बघा ते कधी येत आहेत. वेळ झालाय. आले आले रे, वाजवा.
चवळी चटक, जिथं कुठं असेल भूत तिथून लवकर बाहेर सटक. सरपंच ए तुम्ही अरे हे आहेत सका तुका, भाकरी खातात सरपंचाची आणि चाकरी करतात लोकांची. ए पोरे इकडे इकडे, तूच ही सुनी. स्वप्नात पाहिला एक आणि पदरात पडला एक. पण घाबरू नको पोरी, लवकरच तुझं नशीब उजळणार आहे. आता ग बया, आता काय माझं दुसरं लग्न लावून देतं का काय? एकानेच मला नको नको केलंय, अजून दुसरं कुठे घेऊन फिरू? नाही ग पोरी, हीच दारू तुझं लवकरच नशीब बदलणार आहे. आगे अंगारा, तू बी लाव आणि तुझ्या नवऱ्याला बी लाव. तू ये रे. हे आहेत गावचे युवा नेते गणेश शेठ. बराच वेळा केलंय हातून चांगलं काम. व्हायचं होतं सरपंच, पण मिळाला नाही मान. पण घाबरू नकोस बाळा, होतील तुझ्या मनातल्या सर्व पूर्ण इच्छा. याच माझ्याकडून तुला शुभेच्छा. तू ये पोरी पुढं. नावातच आहेस फक्त अपेक्षा. तुझ्या अपेक्षा तर खूप आहेत, पण परिस्थिती आडवी येते. तुझ्या मनातली खळबळ कळेल आज ना उद्या त्याला. कारण पाहिलं नाही तू कधी कुणाचं वाईट, मग देव तरी का तुझं करेल वाईट? तू ये रे. युवराज नाव आहे ना तुझं? तसे तर तुम्ही गावचे सरपंच. पण बाई बघितल्यावर डोळा फडफडतो ना तुमचा. अटक मटक चवळी चटक, जिथं कुठं असेल भूत तिथं लवकर बाहेर सटक. बर चला तर मग कुठं जायचं? अहो सरपंच, तुम्ही कुठं जाता? त्यांना गरज नाही लागत कोणाची. तुम्ही थांबा इथंच. हो तुम्ही थांबा. मी आता इथून जाते आणि त्या भूताला लवकरच बाटलीत भरून तुमच्या समोर आणते. मला नाही कोणाची गरज. तुम्ही जावा इथून. खरंय सरपंच. असं तिथे मध्ये बघितले बाटलीत भूताला बरं तिथंच कुठे तरी असेल भूत. हे बुटक्यांनो, मला घाबरतो का काय? चला इथनं. ए चला तुम्ही पण जावा सगळ्या घरी. मला अंधार झाला, आपलं लवकर घरी. माझी पण कटायला लवकर. चला आता आपलं पण जाऊ. साका तुका हा काही काम आणि तुम्ही बाहेर चाललोय. हो हो तिथं नीट लक्ष द्या. हो. पण मी येईपर्यंत काही गोळ करू नका. नाही नीट व्यवस्थित लक्ष द्या. जाऊ का? हो हो सरपंच. सरपंच कशाला आलंय हे? डोक्याला तापच आहे. अहो कुठे चालले तुम्ही? ते रात्रभर जागून अक्षरशः 3 वाजता भूत धरलंय बघा आम्ही या बाटलीत. हो ना ती बाटली घ्या मागे. मला ना हे रात्र व्हायच्या त्या एखाद्या वडाला टाकून यायला लावलंय. चला बरं तुम्ही आपण जाऊ दोघं. हो ना मी काही येत नाही. सरपंच अहो सरपंच चला, मी आहे की. नानाचा नादी लागतो काय सरपंच? दाखवतो ना मी पण. नमस्कार. नमस्कार सरपंच. निघाले का काय? हे काय तयारी झाली साहेब? बरं झालं तुम्ही आमच्या गावात आले, नाही तर आमच्या गावकऱ्यांचे एवढे हालचाल झालते आणि एवढे लोक घाबरायला लागले होते की सांगायची सोय नाही. बरं झालं तुम्ही गावात आले. आता आम्हाला वाईट घालता. बरं झालं ना तुमचं कॉन्टॅक्ट झालं. आता आमच्या गावात काही करणं नव्हते. तुम्हाला सगळं काय समज असं ना? हो. ऐका ना, माझी एक लई महत्वाची अडचण आहे. आपण बोलू ना नंतर या विषयावर. जरा जायचं घाईत आहे. लई माझं पर्सनल विषय. तुम्ही तर नक्की काय नाही तुमच्या रिझन असणार आहे. सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला. पण मी नाही म्हणले नाही. तुम्हाला नेक्स्ट टाइम बघू आपण. आता थोडं लय अर्जंट आहे, मला लय जाणं महत्वाचं आहे. कारण गावाची एवढी आमची समस्या दूर केली तुम्ही एवढे मोठे देव माणूस. माझी किरकोळ समस्या लई म्हणजे लई आवडले हो मी.
काय तुंबलोय? अहो तुमचं नाही हो, आंबलोय आंबलोय. तरीच म्हटलं सरपंच कधी तुंबल? तुमच्या पाया पडतो राव मी, पण काही करा माझं तेवढं लग्न लावा, तुम्हीच तेवढं करू शकता. हो काही करा, तेवढं लग्न लावा. मोठी व्यक्ती नाही सरपंच. सरपंच अहो त्या लग्ना पाहिजे माझ्या पण डोळ्यात वाट होता, आमच्या गावाला नाव ठेवायला लागलो. काही करा राव. सरपंच मी तेवढी मोठी व्यक्ती नाही सरपंच. मी काही तांत्रिक बिंत्रिक नाही सरपंच. मला हे सगळं नानासाहेबांनी सांगितलं होतं करायला, त्याचे मला पैसे भेटले होते करायला सरपंच. काय? अहो खरं नानासाहेबांनी मला त्याबद्दल पैसे दिले होते म्हणून मी सगळ्या गोष्टी केले. काय म्हणता? कोणी बघितलं तर नाही ना? कोणी सांगितलं होतं? नानासाहेबांनी मला पैसे दिले होते हे सगळं करण्यासाठी. पैसे दिले होते? हो. आमच्या सोबत गावासोबत लय मोठा धोका झालाय. सरपंच मला नानासाहेबांनी पैसे दिले होते सरपंच, पण माझ्या म्हणजे अडचणीच्या वेळेला ते कोण उभे राहिले होते म्हणून मी सगळं सरपंच केले. अहो पण आमच्या सोबत आमच्या गावासोबत लय मोठा धोका झालाय. तुम्ही चला पहिले माझ होता चला. नानासाहेब तुमचे समजे काय नाटक मला समजले. गावात बुद्धबीत काय नव्हतं, बुद्ध तुम्हीच होते आणि अख्ख्या गावाला तुम्ही लुबाडले. मला तर लुबाडले, माझ्यासारखं अख्ख्या गावाला पण लुबाडले. हो सरपंच, तुमचे पैसे काही लुबाडले नाही मी. तुम्हाला तो पैशाचा विषय मी नंतर सांगतो. आणि राहिला विषय त्या भूताचा. म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे अहो तुम्ही ज्यांच्याकडे बोट करताय आज त्यांच्यामुळे मी इथं आहे, नाही तर माझी कवच माहीत निघली असती ह्या गावातनं.